कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोलला वचन दिले, पण ते आता पूर्ण कसं करणार? कारण आपल्यात तर भांडणं आहेत ना. भांडणं नाही अर्जुन, माझ्यासाठी ते मतभेद होते आणि ते संपलेत आता। पण ह्या सगळ्यात तुझं नेमकं काय मत आहे हे मला अजूनही नाही माहिती। आपली ती भांडणं होती का मतभेद होते, होते का आहेत, जे काय होतं मला नाही माहिती, पण माझ्या बाजूने आता ते पूर्णपणे संपले। अर्जुन, आपले मी म्हणतोय ना आता हे सगळं, आता तुला काय अडचण वाटते नेमकी? अर्जुन मी माझंही मत तुला सांगितलंय, आपलं बोलणं झालंय त्यावर। माझा साखरपुडा है ना? आपे तू नको काळजी करू त्याबद्दल, मी आर्याशी लवकरात लवकर बोलणार आहे। मी तिला स्पष्ट सांगणार आहे की आपलं लग्न होणं आता शक्य नाही। अर्जा, खरं बोलतोयस तू? हो कदम, हो हे बघा की अमोल मला आणि आप्पीला आणण्यासाठी एवढे प्रयत्न करतोय। आप्पी स्वतःचं सगळं बाजूला ठेवून अमोलच्या आनंदासाठी अक्षरशः तडपडते, आणि मी मागचं सगळं येऊन का बसू? अर्जा, तुझा या निर्णय ऐकून लय भारी वाटलं बघ मला। कदम, आता मी माझ्या पोराची एकही इच्छा पूर्ण ठेवणार नाही। त्याला जे पाहिजे ना ते त्याच्या समोर उभं करणार, जे पाहिजे ते। आपे बघ ना, माणूस म्हणून आपण ज्या भावनांना किंमत पण देत नाही, त्या भावना हेरून चित्रातून रेखाटून काढून दाखवल्यात अमोलने आपल्याला। हे जर आधी माहिती असतं ना तर कधीच एकत्र आलो असतो। ऐ. बाबा, हा. मी आता हे चित्र सर्वांना दाखवलं, मग आता काय करू या चित्रांचं? अरे आता मी यांचं काय करू? मला ते चित्र, का बाबा? कारण मला पाहिजे ते चित्र। बाबा पण का सांगणार आहे? तू कुणा दाखवणार आहेस का? कारण मी ती सगळ्यांना दाखवणार। मी एक काम करतो, त्याच्या फ्रेम करून आणून लावतो, म्हणजे सगळेजण बघतील। हा, क्या बात आहे बाबा, घे फ्रेम करून आण। अर्जा, अरे लाखो रुपये देऊन बी असे चित्र मिळणार नाहीत बरं का, त्यामुळे जपून। हो कदम, आता हीच चित्र मला माझा निर्णय स्पष्ट करायला मदत करते। म्हणजे तुला म्हणायचं काय अर्जुन? बापू, मला आर्याशी लवकरात लवकर स्पष्ट बोलावं लागणार। अर्जुन, तू तिच्याशी बोल, पण तिचं मन जपून बोल। माझा प्रयत्न तर तोच असणार। हे बघ आर्या, तू मला समजून घेशील अशी माझी अपेक्षा आहे। आत्ता मला सगळ्यात जास्त महत्वाचा अमोलचा आनंद आहे, आणि अमोलचा आनंद हा त्याच्या एकत्र कुटुंबात आहे। हा, पण मला एकत्र कुटुंबाची काहीच अडचण नाहीये। आर्या, अमोलला आप्पी आणि मी एकत्र पाहिजे, त्याचे आई बाबा, आणि मला अमोलची आता प्रत्येक इच्छा पूर्ण करायची। त्यामुळे आर्या, आता आपलं लग्न नाही, आता आपलं लग्न नाही। अरे हे बघ माझ्या निर्णयामुळे तू दुखावली जाणार आहेस मला माहिती आहे, पण हे बघ तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस, तू प्लीज समजून घे। आजपर्यंत अमोल कधीही त्याच्या कुटुंबाबरोबर राहिलेला नाहीये, त्याच्या स्वतःच्या कुटुंबापासून, आईबाबापासून लांब राहिलाय तो। मला आता त्याच्या घरापासून त्याला नाही तोडायचंय, प्लीज समजून घे। अर्जुन, काय बोलतोयस तू? हे बघ, मी सगळं समजून घेईन, पण तू असं नको ना करूस। माझ्याकडून ज्या काही चुका झाल्यात ना, मी 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 माफी मागते अर्जुन, प्लीज। पण हे असं आपलं नातं नको ना तोडूस अर्जुन। अरे अगं, मला तो प्रॉब्लेम नाहीच आहे। मग काय प्रॉब्लेम आहे अर्जुन? अरे आपला साखरपुडा झालाय, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचं जाऊन दे, पण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे रे अर्जुन। प्लीज असं काय करू, तुला वेळ हवाय ना, तू घे, तू तुझा वेळ घे, मी तुला लग्नासाठी वेळ द्यायला तयार आहे, पण असं नको करू आर्या, अर्जुन। प्लीज समजून घे। आर्या, तू माझं समजून घे, प्लीज ऐक माझं। हे बघ, मी सगळं अमोलसाठी करतोय। आजपर्यंत तू माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या सगळ्या कुटुंबासाठी खूप काही केलेस, त्यासाठी आहे ना माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे। माझ्या मनात तुझ्याबद्दल एक वेगळी जागा आहे, ती जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही। फक्त प्लीज ह्यावेळी समजून घ्या की हे बघ ना काय आहे। अगं, हे खूप त्या लहान मुलाचाच विचार कर ना प्लीज। नाही अर्जुन, मला सांग, तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं का? अरे, ह्या सगळ्या गोष्टींवर आत्ता बोललंच पाहिजे का? हो अर्जुन, मला सांग, तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं का? तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं?
मला नाही माहिती अरे. म्हणजे तू माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी जे काही केलंस ना त्यामुळे एक उपकाराची भावना तयार झाली होती का. आणि त्या भावनेतून बहुतेक मी तुझ्याबरोबर साखरपुड्याचा निर्णय घेतला असेल आणि साखरपुडा केला पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, तुला कळतंय ना. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम कधी नव्हतंच अर्जुन. अरे ज्या प्रश्नांच्या उत्तराने तुला त्रास होणार आहे ते काय काय तुला. अर्जुन अर्जुन नाही अर्जुन नाही अर्जुन तू असं काहीच करणार नाही. नाही अर्जुन. आर्या तुला सावर नाही म्हणणार मी, पण पुढे जाऊन आपल्या दोघांना या गोष्टीचा खूप त्रास होईल. त्यामुळे आत्ताच थांबलेलं बरं आहे. अरे आय एम सॉरी. अर्जुन अर्जुन ऐक ना. नाही अर्जुन असं नको करू. अरे माझा निर्णय नाही बदलणार आणि मी तर अजून थांबलो ना अजूनच त्रास होईल. काळजी घे. अर्जुन अर्जुन ऐक ना. अर्जुन 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 ऐक ना. आर्या आर्या भाऊजी आले ते ना आता. काय म्हणले भाऊजी तुला? तो आमचं नातं तोडून गेला जाऊ बाई. हे बघ आर्या, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी काय करू जाऊ बाई सांगा ना तुम्ही. मला पुढे सगळा अंधार दिसतोय. माझं डोकं काहीच काम करत नाहीये. अगं तू काळजी नको करू, मी आहे ना. हे बघ काही झालं ना तरी तुझं लग्न भाऊजींबरोबरच होणार. बास करा तुम्ही. तुमच्यामुळे झालंय हे सगळं. तुम्ही मला सुचवलं त्याप्रमाणे मी करत गेली आणि म्हणून हे सगळं घडलंय. कुठली दुर्बुद्धी सुचली आणि तुमचं ऐकलंय मी. अगं आर्या काय बोलतेस तू? बरोबर बोलतेय मी. मला तुमच्या कदम घराण्यातल्या कोणाचंच काही ऐकायचं नाही ना, कोणाशी काही संबंध ठेवायचे. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या भावनांचा फक्त वापर केलाय. अगं असं नाही आर्या. मी सांगितलं ना मला तुमच्या कोणाचंच तोंड बघायचं नाहीये. निघा तुम्ही इकडून जा. अगं आर्या आमच्यावर चढून काय उपयोग आहे? हे सगळं ना त्या अपर्णाने केले. बस. तुम्हाला अपर्णा नकोय ना, जा तिच्या घरी आणि तिला सांगा. पण आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा. निघा सांगते ना मी. आर्या जा म्हटलं ना. आर्या आर्या अगं ऐक ना माझं. आर्या प्लीज. अपर्णा तुला वाटत असेल ना आता सगळं व्यवस्थित झालंय. तुला माहिती नाही अपर्णा, तू तुझ्या घरात कोणाला थारा दिलाय. तुम्ही नक्की वेगळे होणार, 100% वेगळे होणार. आर्या तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, पण तुझं लग्न भाऊजींबरोबरच होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.